हॅलो, गुटन मॉर्गन. आज आपण काही जर्मनमध्ये छंद यासाठीचे शब्दार्थ शिकणार आहोत. तर सुरुवात करूया. झिंगेन, ज्याचा अर्थ होतो गाणे. झिंगेन, झिंगेन. दुसरा शब्द आहे टांझेन. टांझेन म्हणजेच नृत्य करणे, टू डान्स. त्यानंतर फुसबाल स्पीलन. फुसबाल स्पीलन. आता इथले स्पीलन याचा अर्थ होतो खेळणे आणि फुसबाल म्हणजे फुटबॉल. त्यामुळे फुसबाल स्पीलन याचा अर्थ होतो फुटबॉल खेळणे. त्यानंतर योगा माखेन. योगा माखेन म्हणजे काय असेल? योगा माखन म्हणजे अर्थातच योगा करणे, योग करणे. त्यानंतर लेझन. लेझन म्हणजे वाचणे. आता तुम्ही याला आणखी एक शब्दही लागू शकता. बुक लेझन, टू रीड बुक, पुस्तक वाचणे. लेझन म्हणजे वाचणे. त्यानंतर आपल्याकडे आहे म्युझिक हॉर्न. म्युझिक हॉर्न. आता हे म्युझिक हॉर्नचा अर्थ काय असेल? खूप सोपं आहे ना. म्युझिक ऐकणे, संगीत ऐकणे. म्युझिक हॉर्न, संगीत ऐकणे. त्यानंतर गिटार स्पीलन. गिटार स्पीलन म्हणजे गिटार वाजवणे. तर स्पीलनचा दोन्ही अर्थ होतो खेळणे. आणि जेव्हा आपण वाद्य यासाठी आपण वाद्यांसाठी वापरतोय आपण स्पीलन, तेव्हा ती वाजवणे असा ह्याचा अर्थ आहे इथे. सो गिटार स्पीलन म्हणजे गिटार वाजवणे. त्यानंतर मालन. मालन म्हणजे चित्र काढणे. मालन पेंट करणे, चित्र काढणे, रंगवणे, त्याला आपण मालन म्हणतो. त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे फेरनझेहन. ओके, फेरनझेहन म्हणजे टी व्ही बघणे. फेरनझेहन म्हणजे टू वॉच टी व्ही बघणे. आता ही आपण सगळी व्होकॅब बघितली. वाक्य आता आपण बघूया आपले छंद सांगण्यासाठीचा. तर आपण म्हणू शकतो माइन हॉबी इस्ट मालन. माझी हॉबी आहे चित्र काढणे. माइन हॉबी इस्ट. आणि त्यानंतर तुम्हाला जी काही हॉबी सांगायची आहे ती सांगू शकता. पण आपल्याला एक नाही, माझी खूप साऱ्या हॉबीज आहेत. कसं सांगायचं? तर मायने हॉबीज झिंट मालन und tanzen असं म्हणू शकता तुम्ही. पण यात फरक बघितलात ना की मायने हॉबीज आणि झिंट, जो फरक आहे तो काळ्या रंगाने लिहिलेला आहे. तर मायने हॉबीज झिंट. त्यानंतर तुम्ही जेवढ्या तुम्हाला हव्या तेवढ्या हॉबीज लिहू शकता. मालन und tanzen, म्युझिक हॉर्न und फुसबाल स्पीलन, काही लिहू शकतो आपण. खूप छान. आता तुम्ही तुमची हॉबी कमेंटमध्ये लिहायची आहे. ओके, सो चीयर्स आणि बिस मॉर्गन.